क्रांतिकारक निर्णय घेतला आणि मराठी शाळेची या ठिकाणी स्थापना केली गेली. बरोबर 2025 1 मार्च 2025 आज या शाळेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 100 वर्ष शाळेला पूर्ण होते तुम्हाला सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. अनेक पिढ्या शाळेने घडवल्या असतील, घडवणार आहेत, घडणार आहेत. त्यामध्ये आम्ही एक काही भाग्यवान मंडळी आहोत या शाळेमध्ये शिक्षण घेऊन. या शाळेमध्ये जे 12 खडीचे अंक गिरवले गेले त्या 12 खडीच्या अंकाच्या माध्यमातून आपली सामाजिक प्रतिष्ठा असेल, आर्थिक उन्नती असेल, शासकीय कामामध्ये योगदान असेल किंवा नोकरी करण्याचा विषय असेल किंवा व्यवसाय करण्याचा विषय असेल किंवा देशसेवा करण्यासाठी आमच्या गावातले सर्व तरुण बांधव त्या ठिकाणी गेले. त्या शाळेतूनच ते सर्वजण धडे गिरवून गेले. मग शाळेचा वाढदिवस का करू नये? आपण आता अलीकडे फॅशन आले, आपण सर्वांचा वाढदिवस करतो, आपल्या नातवाचा करतो, मुलाचा करतो, आईचा करतो, वडिलांचा करतो, आपल्या स्वतःचा करतो. ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेचा वाढदिवस का साजरा करू नये ही संकल्पना डोक्यामध्ये आली आणि ही संकल्पना मूर्त स्वरूपात आजच्याकडे तुमच्या आमच्या समोर उभी राहिली. मित्र, 100 वर्ष म्हणजे कमी नव्हे. 100 वर्षामध्ये शाळेने अनेक संकट पाहिलेत, अनेक गुणवंत विद्यार्थी सत्कार पाहिलेत, अनेक गुणवंत विद्यार्थी पाहिलेत, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं कल्याण करून घेतलंय. मग शाळेचा सन्मान का करू नये? मग या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय बागडे गुरुजी यांनी ही कल्पना आमच्या समोर मांडली. मग शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष, सदस्य, सरपंच आणि सर्व कमिटी हे सर्वांनी एक विचार केला की आपण 100 वर्ष शाळेचं साजरं करायचं. त्याला करायला आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. कुठलाही कार्यक्रम करता असताना आर्थिक पाठबळ असणं गरजेचं असतं. मग ते पाठबळ कशाप्रमाणे गोळा करायचं तर सर्वांनी ठरवलं. ज्या शाळेतून आपण शिकून गेलो त्या शाळेच्या उपकारातून उत्तराई होण्याची संधी या निमित्त तुम्हाला आलेले. जीवनामध्ये अखंड असा प्रवास चालू असताना परत एकदा आपलं स्वतःचं परत फिरून बघत असताना आपण कुठून प्रवासाला सुरुवात केली आणि आपल्या जीवनामध्ये कुठलं ध्येय गाठलं हे बघावं लागतं आवर्जून. त्याशिवाय पाठीमागच्या गेलेली परिस्थिती सिंहावलोकन केल्याशिवाय पुढचा गड चढता येत नाही. मग तो ज्ञानाचा गड चढत असताना शाळेने मला या ठिकाणी धडे गिरवले, अ ब क ड सगळं शिकवलं. त्या शाळेचा वाढदिवस करायचा हा निश्चय मनोमनी केला आणि आज तो संपन्न या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या उपस्थित होतोय. कुठल्याही गावात गेलं की गावात बघायचं असतं काय तर त्या गावची शाळा ही त्या गावचं नाक असतं, शाळा ही त्या गावचा स्वाभिमान असतो, शाळा ही गावचा अभिमान असतो. कारण त्या शाळेतूनच विद्यार्थी घडतो आणि ते पुढे जा झेप घेत असतो. त्याच्यानंतर बघत असतो म्हणजे देवधर्म.